नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. महाराष्ट्रातली सर्वात खळबळजनक बातमी. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे कार्याध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष राहिलेले नाहीत. सगळी सूत्र जी आहेत ती शरद पवारांच्या हातात गेलेली आहेत आणि सुनेत्राताई पवार या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि पार्थ पवार यांना देण्यात आलेली खासदारकी अतिशय योग्य आहे असं प्रमाणपत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. त्याला कारण प्रफुल्ल पटेल यांनी परस्पर आपल्या मर्जीतले ब्रिज मोहन श्रीवास्तव यांच्या मार्फत जो निवडणूक आयोगाशी संपर्क केला होता, एक 16 फेब्रुवारीचं पत्र आणि 1 मार्च रोजी जो ईमेल केला होता तो ग्राह्य धरण्यात आलेला नाही. उलट 10 मार्च रोजी जे सुनेत्राताई पवार यांनी दिलेलं पत्र होतं आणि 11 मार्चला शिवाजीराव गर्जे यांनी जो काही ईमेल केला होता निवडणूक आयोगाला तो ग्राह्य धरण्यात आलेला आहे. एकूणच हा जो विषय आहे अत्यंत महत्वाचा आहे आणि याची सर्वाधिक चर्चा कुठं होत आहे तर ती बारामतीमध्ये या क्षणाला होत आहे. कारण जसं सुनील तटकरे यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये सुनेत्राताई पवार किंवा अजित पवार यांचे फोटो वगळले, त्याचप्रमाणे बारामतीमध्ये सध्या जे फलक लागलेले आहेत तिथे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे फोटो नाहीयेत. ते बरंच काही बोलून जातं. दुसरीकडे बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे बारामतीची विधानसभेची, त्या दृष्टीने सूत्रधार म्हणून शरद पवार परिस्थिती हाताळत आहेत. ते जाहीरपणे सगळ्या पक्षांना आव्हान करत आहेत. म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे कोणत्याही पक्षाला विनंती करताना दिसत नाही की सुनेत्राताई पवार यांची बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे ही असा आग्रह धरताना त्याची एका ओळीची कुठं बातमी नाही, ते बरंच काही सांगून जात आहे. आणि त्याच विषयी आपण थेट विश्लेषण करतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, सर्वप्रथम आपण चर्चा केली पाहिजे की केंद्रीय निवडणूक आयोग सध्या काय म्हणतोय. ज्या वेळेला अजितदादा पवार यांनी पक्ष स्थापना केली आणि मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे हे सांगितलं, त्यावेळेला प्रफुल्ल पटेल यांनी म्हणे मोठी कामगिरी बजावली होती आणि मग त्याच्या मोबदल्यामध्ये आता अजितदादा पवार यांच्या पक्षावर आपल्या एकट्याचाच ताबा राहायला पाहिजे, लोकांना दर्शवण्यासाठी सुनेत्राताई पवार या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. परंतु प्रत्यक्षात काय की त्यांना जेवढे अधिकार आहेत तेवढे कार्याध्यक्षाला म्हणजे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाला आहेत, असं जे निवडणूक आयोगाला देण्यात आलं होतं पत्र 16 फेब्रुवारीला आणि पक्ष घटनेत बदल केला जातोय वगैरे ते सगळं असं कळवण्यात आलं होतं. ते सगळं निरस्त करण्यात आलं 10 मार्चच्या पत्रानं. मग 10 मार्चला पत्र दिलेलं आहे आणि मग ते आता कायदेशीर दृष्ट्या काय झालेलं आहे तर फसगत झालेली आहे सुनेत्राताई पवार यांची. त्याच्यानंतर खासदार होऊ घातलेल्या पार्थ पवारांची अडचण झालेली अशा बातम्या आल्या. मग त्याच्यावर राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणून बैठक घेण्यात आली. त्यात छगन भुजबळ वगैरे हे सगळे बसले आणि मग ती भीती घालून देण्यात आली. परंतु काल एबीपी माझाने एक बातमी दिलेली आहे, हे लक्षात घ्या. ती बातमी काय आहे? ती बातमी अशी आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाने जसं सुरुवातीला सांगितलं की शिवाजीराव गर्जे यांनी जो 11 मार्चला ईमेल पाठवला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की 26 फेब्रुवारी 2026 रोजी वरळीच्या डोम मध्ये जे काही अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये जे काही ठराव संमत झाले ते ते ठराव मान्य करण्यात येत आहे आणि तेच ग्राह्य धरण्यात येत आहे. आता पटेल यांनी ताबा मिळवण्याच्या दृष्टीने जसं 16 फेब्रुवारीचं पत्र दिलं होतं तसंच त्या प्रकारे त्यांनी एक ईमेल केला होता. तो ईमेल केला होता 1 मार्च 2026 रोजी आणि त्या ईमेलमध्ये त्यांनी हे सगळं जे पत्र 16 फेब्रुवारीला जे पत्रामध्ये म्हटलं होतं तेच त्या ईमेलमध्ये म्हटलं होतं. आणि तो ईमेल कोणाच्या मार्फत केला होता? त्यांच्या मर्जीतले त्यांचे विश्वासू ब्रिज मोहन श्रीवास्तव यांच्या मार्फत तो केला होता. परंतु निवडणूक आयोगाने त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये फक्त जो ईमेल केलेला आहे परंतु त्याच्या सोबत जी काही कागदपत्र जोडायची आहेत ती जोडलेली नाहीत. त्याच्यामुळे त्याचा विचार केला जाणार नाही. विचार कोणता केला जाईल
तर 11 मार्च रोजी जो ईमेल आलेला आहे गरजे ज्यांना अधिकार आहेत पत्रव्यवहार करण्याचे आणि सुनेत्राताई पवार यांच्या स्वाक्षरीने ते आलेलं आहे, त्याच्यामुळे तेच गृहीत धरण्यात येईल. आता काय राहिलेलं आहे? आता राजकीय दृष्ट्या जर पाहिलं, प्रफुल्ल पटेल हे त्या जसं सुनेत्राताई पवार यांनी जी यादी पाठवली फॉर्मॅटमध्ये त्याच्यामध्ये त्यांचं पद नाहीये, सुनील तटकरे यांचं पद नाही, धनंजय मुंडेंचं तर नावच नाहीये, छगन भुजबळांचं नाव आहे. आता हे फक्त सदस्य राहिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती पदं नाही आहेत. आणि मग त्यामुळं ही सगळी जी काही बदलती राजकीय परिस्थिती आहे आणि आपल्या ताटामध्येच सगळं वाढवून घ्यायचं आहे, दाखवायचं मात्र फक्त बघा की शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आपला पक्ष कसा बळकवायला निघाली होती. त्यामुळे आपण सावध राहायला पाहिजे. मग आपण तो घाईघाईत शपथविधी केला पाहिजे, आपण घाईघाईत सगळं ते केलं पाहिजे. असं जे काही सहानुभूतीपूर्वक जे काही नाट्य रचण्यात आलं ते आता सगळं म्हणजे व्यवस्थित त्याची वाट लागलेली. आणि मग आता बारामतीमध्ये किती उमेदवार आहेत, कोणकोणत्या, म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्यांनी अगदी सुरुवातीला तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना चांगली साथ दिली की अजित दादा माझे मित्र तरी ते मला विलिनीकरणाच्या संदर्भात एकदाही मला कसे बोलले नव्हते, हा मला सध्या प्रश्न आहे, असं फडणवीस म्हणाले होते. आणि पटेल तटकरे त्याच्यामुळे ते कसे आवेश आणून ते सगळं जे नाटक जे रचवतात की चला सुनेत्राताई, सुनेत्रा वहिनी तुम्ही चला 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 असं जे करत होते, तर ते सगळं नाटक होतं. प्रत्यक्षात त्या दोघांना या पक्षावरचा ताबा पाहिजे होता आणि मग ते आता बंद झालेलं आहे. आता उद्यापासून अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करणं वगैरे ते सुनेत्राताई पवार बारामती विधानसभेची निवडणूक लढवतील आणि त्या बिनविरोध याव्यात यासाठी स्वतः शरद पवार हे सगळ्या पक्षांशी सगळ्या उमेदवारांशी संपर्क साधत आहेत, हे विशेष आहे. आणि मग आता सुनेत्राताई पवार या दिल्लीला गेल्या, 2 दिवस तिथं मुक्कामी थांबल्या. त्या मुक्कामाच्या काळामध्ये दोन्ही खासदार म्हणजे राज्यसभेतले खासदार प्रफुल्ल पटेल, लोकसभेतले एकमेव खासदार सुनील तटकरे दोघेही त्यांच्या बरोबर नव्हते. आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष आलेल्या त्यांचा त्यांना राज्यसभेचा राजीनामा द्यायचा आहे आणि सगळ्यांच्या भेटीगाठी घ्यायच्यात. अशा वेळेला या दोघांनी तिथं उपस्थित राहणं गरजेचं होतं त्यांच्या बरोबर, परंतु ते काही राहिले नाही. आणि मग पटेल यांच्या निवासस्थानी 1.5 तास जी काही चर्चा झाली त्याच्यामध्ये भरपूर असं काही घमासान झालेलं आहे. त्याचा तपशील अजून जरी बाहेर आलेला नसला तरी ज्या अर्थी प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे एका वाक्याने देखील सुनेत्राताई बिनविरोध याव्यात म्हणून आम्ही हे करतोय ते करतोय, पक्षांशी संपर्क साधतोय, हे असं काही करत नाहीयेत. त्यांचं मौन बरचसं बोलकं आहे. त्या दृष्टीने त्यांनी त्यांचा रस्ता निवडलेला आहे. आता ते कोणत्या रस्त्यावर नेमके उभे आहेत, जसं आपण या चॅनलवर अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत की शरद पवारांचा बाण कसा अचूक लागलेला आहे, त्याच्यानंतर त्यांनी ना घरके ना घाटके या दोघांना कसं केलेलं आहे. ज्या वेळेला 28 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान जी काही गलिच्छ राजकारण खेळण्यात आलं, परंतु शरद पवारांनी एखादं वाक्य जर सोडलं, म्हणजे पटेल तटकरे त्यांच्या पक्षाचा निर्णय घेत आहेत हे वाक्य जर सोडलं, तर बाकी त्यांनी एकही वाक्य उच्चारलं नाही, कुठलाही निवेदन केलं नाही, प्रसारमाध्यमांना कुठली बाईट दिली नाही, ती आज तागायत दिलेली नाही. परंतु जो काही त्यांच्या पाठीशी अनुभव आहे त्या दृष्टीने त्यांनी निवडणूक आयोगाशी काय पत्र व्यवहार केला पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे सगळं सुनेत्राताई पवार यांना सांगितलं, त्याप्रमाणे करून घेतलं. आणि मग जे विश्वासाचं जे नाटक खेळत होते ते दोघंही अविश्वास आहेत, विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत, हे कृतीतून दाखवून दिलेलं आहे. आणि हे सगळं काही होत असताना सुनेत्राताई पवार अजूनही तटकरे आणि पटेल यांच्या विरोधात एक शब्द देखील बोललेल्या नाहीत. हे तितकंच खरं आहे. आता दुसरीकडे पार्थ पवार यांच्या ज्या वेळेला लक्षात आलं, आणि आपण कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की पवारांनी आपला मोहरा वापरला, त्या मोहऱ्याकडून हे सगळे भाजपचे चाणक्य आणि तटकरे आणि पटेल यांना त्यांचा गेम केलेला आहे त्या मोहऱ्याच्या मार्फत, आणि त्याचं नाव आहे पार्थ पवार. आता जय पवार देखील असं काल म्हटलेले, पहिल्यांदा बोललेले आहेत विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये.
ते असं म्हणाले की कुटुंब म्हणून पवार आम्ही सगळे एकच आहोत. बाकी विलिनीकरण वगैरे तो जो काही पक्ष निर्णय घ्यायचा तो काही मी त्या दृष्टीने लहान आहे, त्याच्यामुळे मी माझी काही प्रतिक्रिया देत नाही. याच्यात सगळं आलेलं आहे. तर आता सुनेत्राताई पवार ह्या कशा पद्धतीने बिनविरोध येऊ शकतात का? काँग्रेस अजून काय करताय, बाकीचे अपक्ष उमेदवार काय करतात, हे आपल्याला लवकरच कळेल. तुर्तास आपण थांबूया. खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.